नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला समईभोवतीची रांगोळी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: मी 3 नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहेत आणि 3 नंबरचे गुलाबी मणी घेतलेले आहेत. 2 नंबरची सुई, दोरा आणि कैची. आता मी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठे मारून घेतलेली आहे. सगळ्यात आधी मी 6 नंबरचे पांढरे मोती ओळून घेणार आहे. ही 6 मणी ओळून घेतलेले आहेत बघा. आता मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि ज्या साईडने आपण गाठ मारली होती त्या गाठीजवळच्या मण्यापासून सगळे मणी सुईमध्ये परत एकदा फिरवून घ्यायचे, म्हणजे एक राऊंड तयार होईल त्याचा. शेवटच्या मण्यापर्यंत आणायचं आहे. अशा पद्धतीने. आता याच्यात आपल्याला 3 पांढरे मणी, एक गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी, परत एक गुलाबी मणी, 4 पांढरे मणी आणि 5 गुलाबी मणी घ्यायचे. पाच गुलाबी मणी घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. त्यानंतर हे गुलाबी मणी आहे त्या गुलाबी मण्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून खाली ओढून घ्यायची आहे सुई खालच्या दिशेने. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. असा एक सर्कल तयार होईल. परत 3 पांढरे मणी, एक गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि 3 पांढरे मणी घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता ह्या जो खालचा पिंक कलरचा मणी आहे त्या एकाच पिंक कलरच्या मण्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने. आता परत आपल्याला इथं 3 पांढरे मणी टाकायचे आहेत. एक पिंक मणी आणि 3 पांढरे मणी. आता ह्या पिंक मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे.
आता याच्यामध्ये परत 4 पांढरे मणी आणि 5 पिंक कलरचे मणी टाकून घेतलेले आहेत. आता ह्या पिंक मण्याच्या खालचा जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत याच्यामध्ये 3 पांढरे मणी, एक गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी असे 7 मणी ओळून घ्यायचे. असे 7 मणी ओळून घेतलेले. आता हा जो शेवटचा पिंक कलरचा मोती आहे त्याच्यातनं त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये परत 3 पांढरे मणी, एक पिंक कलरचा मणी टाकायचा आहे आणि 3 पांढरे मणी टाकायचे. असे 7 मणी टाकून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता परत हा जो पिंक कलरचा मणी आहे त्या एकाच पिंक कलरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. आता परत याच्यामध्ये 3 पांढरे मणी आणि 5 पिंक कलरचे मणी टाकून घेणार आहे. पाच गुलाबी मणी टाकून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता ह्या जो पांढरा मणी आहे त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघ 3 पांढरे मणी, एक गुलाबी मणी आणि परत 3 पांढरे मणी घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हा जो खालचा पिंक कलरचा मणी आहे त्या एकाच पिंक मण्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण पुढे रांगोळी करून घ्यायची आहे. मी आता ही एवढी रांगोळी करून घेतलेली आहे. आता याच्या पुढे
मी तुम्हाला थोडीशी करून दाखवणार आहे. आता याच्यामध्ये परत 3 पांढरे मणी घ्यायचे, 1 गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी, असे 7 मणी ओढून घ्यायचे. मणी मागे ओढून घ्यायचे. परत वरचा जो गुलाबी कलरचा मणी आहे त्या एकाच गुलाबी मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत 4 पांढरे आणि 5 गुलाबी मणी घालून घ्यायचे. पाच पांढरे मणी घालून घेतलेले. आता हा जो पहिला नंबरचा मणी आहे गुलाबी मण्याच्या खालचा, त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत याच्यात 3 पांढरे मणी, 1 गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी, असे 7 मणी ओढून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि खालचा शेवटचा जो पिंक कलरचा मणी आहे त्या एकाच पिंक कलरच्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं परत 3 पांढरे, 1 गुलाबी आणि 3 पांढरे, असे 7 मणी ओढून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि वरचा जो मधला पिंक कलरचा मणी आहे त्या एकाच पिंक कलरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे डिझाईन चांगली येते. आता याच्यात परत 4 पांढरे मणी घ्यायचे. आणि 5 गुलाबी मणी ओढून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि पिंक मण्याच्या खालचा जो पांढऱ्या कलरचा पहिला नंबरचा मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची.
म्हणजे असा एक सर्कल तयार होतो. आता दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यात परत 3 पांढरे, 3 पांढरे आणि 1 गुलाबी आणि 3 पांढरे असे 7 मणी ओळून घ्यायचे. परत पिंक कलरच्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली ही एवढी मी रांगोळी तयार करून घेतलेली आहे. आता शेवटी याची गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी परत 3 पांढरे मणी घेणार आहे. 3 पांढरे मणी, 1 गुलाबी मणी आणि 3 पांढरे मणी असे 7 मणी ओळून घेतलेले आहे. आणि परत याच्यामध्ये मी 6 मणी ओळून घेणार आहे. मी 6 मणी ओळून घेतलेले बघा. 1 2 3 4 5 6 आणि 3 पांढरे मणी, 1 गुलाबी मणी, 3 पांढरे मणी मागे सरकवून घ्यायचे. आणि आपण जे 6 मणी ओळलेले आहेत समोरचे, त्या 6 मण्याचा एक सर्कल तयार करायचा आहे. त्यासाठी मी शेवटून हे 3 खालचे 3 मणी सोडून चौथा जो नंबरचा मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. डिझाईन घट्ट व्हावी म्हणून परत एकदा मी सगळ्या मण्यातून सुई काढून घेणार आहे. म्हणजे हा जो गोल आहे, सर्कल आहे, हा घट्ट होईल असा. बघा, मी हा 6 मण्यांचा एक सर्कल तयार करून घेतलेला आहे. समोरच्या एका मण्यातून परत मी सुई काढून घेणार आहे. बघा, ही आपली इथंच ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता मी इथं गाठ मारून घेणार आहे. त्यासाठी मी समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता मी इथं गाठ मारणार आहे. अशा पद्धतीने मी एक गाठ मारलेली आहे. आता दुसरी गाठ मारून घेणार आहे. मी इथं 2 गाठ मारून घेतलेले आहे. आता मी इथं दोरा कट करून घेणार आहे. हा माझी ही इथं रांगोळी तयार झालेली आहे समईभोवतीची. तुम्हाला पाहिजे ती तुम्ही याच्यामध्ये कलर वापरू शकता आणि पाहिजे तेवढी तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.